गणपतीला गावाला आलोय म्हणल्यावर गडबड तर असणार. सकाळ सकाळचं मस्त पावट्याचं कालवण शिजत घातलेलं. एक घराबाहेर राऊंड मारावा म्हटलं तर समोरून पॅन्ट शर्ट घालून जाऊ बाई आणि तिची लेक आली, म्हणजे भांगलायला चाललेले हो, वैरण आणायला. भाकऱ्या बिकऱ्या जेवण सगळं करून झालेलं. पप्पा मस्त सिलेंडरवाल्याची गाडीची वाट बघत होते. भाऊजने इकडे कपडे धुवून टाकलेले होते. खूप कंटाळा आलेला सकाळपासून धावपळ करून. मोहरची भाजी करायची बाकी होती, म्हणजे आपली रानभाजी हो, ती मस्तपैकी शिजवून घेतली आणि जास्त कांदा टाकून केली ना, मला भारी टेस्टी लागते. खूप वर्षानं खायला भेटलेली होती. वरच्या गॅलरीत कपडे सुकत घालायला आलो आणि आमच्या गॅलरीतनं कसा भारी आमचा डोंगर, मैदान, अंगण कसं दिसतंय भारी बघा. तोपर्यंत भाजी शिजलेली आणि ताट बनवून घेतलं आणि अक्षरशः आम्ही ना बाहेर येऊन जेवायला बसतो. दरवाजातनं कसला भारी दिसतंय बघा ना, लय भारी वाटलं असल्या वातावरणात जेवायला. चतकोर चपाती जरा जास्तच गेली. बाहेर जरा चालायला आलो तोपर्यंत पप्पा शेडगेवाडीच्या बाजारपेठनं भाज्या बिज्या पोरांना खायला घेऊन आलेलेच होते आणि आम्ही चालत पोचलो डोंगरावरती.